देण्यात आलाय, आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। तर कोणत्या नेत्यांना धक्का बसलाय आपण पाहतोय। रावसाहेब दानवे भाजपचे ज्येष्ठ नेते, त्यांचा रामेश्वर सहकारी साखर कारखाना जालन्यामध्ये प्रस्ताव होता 106 कोटींचा। काँग्रेसमधून भाजपात प्रवेश केलेले बसवराज पाटील, श्री विठ्ठलसाई सहकारी साखर कारखाना मुरुम जिल्हा धाराशिव इथे हा साखर कारखाना होता। कर्जाचा प्रस्ताव होता 72 कोटींचा। राष्ट्रवादीचे अशोक पवार, रावसाहेब दादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखाना पुण्यामध्ये आहे, प्रस्ताव होता 184 कोटीचा। धर्मराज काडादी यांचा श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना सोलापुरात आहे, प्रस्ताव होता 199 कोटींचा, ज्याला नकार मिळालाय। माननीय आमदार राहुल जगताप, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट, कर्मयोगी कुंडलिकराव जगताप पाटील कुकडी सहकारी साखर कारखाना अहिल्यानगर, प्रस्ताव होता 49 कोटी रुपयांचा। दिवंगत अजित पवार आणि कुटुंबीय यांचा श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना पुण्यामध्ये आहे, प्रस्ताव होता 361 कोटी रुपयांचा। या साखर कारखान्यालाही धक्का बसलाय। तर काँग्रेसमधून भाजपात प्रवेश केलेले संग्राम थोपटे, राजगड सहकारी साखर कारखाना पुणे, प्रस्ताव होता तब्बल 467 कोटी रुपयांचा। तर कोणत्या कारखान्याचं कर्ज मंजूर झाले तेही आपण पाहूयात। तर श्री भोगावती सहकारी साखर कारखाना कोल्हापूर, श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखाना लिमिटेड कोल्हापूर, तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखाना कोल्हापूर, क्रांती अग्रणी डॉक्टर जी.डी. बापू लाड सहकारी साखर कारखाना सांगली, मुळा सहकारी साखर कारखाना अहिल्यानगर, अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना सातारा। तर या साखर कारखान्यांचं कर्ज मंजूर झाले। लोकनेते सुंदररावजी सोळंके सहकारी साखर कारखाना बीड, याचाही कर्ज मंजूर झालंय। तर या साखर कारखान्यांना कर्ज नाकारण्यामागची कारणं काय आपण पाहतोय। कारखान्यांचं भाग भांडवल कमी असणं, कारखान्यातील आर्थिक अनियमितता, कारखाना सलग 3 वर्षांपासून तोट्यात असणं, यापूर्वी एनसीडीसी कडून कर्ज घेऊनही सुधारणा न होणं आणि कर्ज परतफेडीचं प्रमाण कमी असणं, कारखाना भाड्याने चालवण्यास देणं, यामुळेही कर्ज नाकारलं गेलंय। एफआरपी रक्कम आणि शासनाची थकबाकी असणं, आता छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक बातमी येते। संभाजीनगरमधल्या बजाज नगरमध्ये एका महिलेनं दुसऱ्या महिलेची निर्घृणपणे हत्या केली आहे। आरोपी महिला थेट पीडितेच्या घरात शिरली आणि तिच्यावर धारदार शस्त्र